Hello students, welcome to my channel. In this video, I am going to speak about figures of speech or poetic devices. In your activity sheet, means in your question paper, poetry section is third section, and in that third section, A3 activity is about figures of speech. In appreciation also, we have to write the figure of speech which occur in the poem. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच अलंकाराविषयी माहिती देणार आहे. शक्यतो सेक्शन 3 म्हणजे जो पोएट्री सेक्शन असतो त्या सेक्शनमध्ये A3 ॲक्टिव्हिटीमध्ये राईट द फिगर ऑफ स्पीच ऑर राईट द पोएटिक डिव्हाइस असा प्रश्न दिलेला असतो. ॲप्रिशिएशन करत असतानासुद्धा त्या कवितेमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच आली आहे त्याबद्दल आपल्याला लिहावे लागते. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, हा घटक फक्त इयत्ता 9वीसाठीच उपयोगी आहे असा नाही, तर हा घटक 10वीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा सुद्धा आहे. सो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट द फिगर्स ऑफ स्पीच. आपण आता फिगर्स ऑफ स्पीचबद्दल माहिती घेऊया. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला आपण अलंकार असे बोलतो. फिगर ऑफ स्पीच इज ॲन एक्सप्रेशन that uses words to mean something different from their ordinary meaning. They are used to bring images into our minds, to heighten the meaning, to make the lines musical, or to draw our attention. म्हणजेच कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्याकरता कवी आपले विचार, कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतो. नंबर 1, सिमिली. कंपॅरिझन इज मेड बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट हॅव्हिंग ॲट लिस्ट वन कॉमन. इट इज युजली इंट्रोड्यूस्ड बाय द वर्ड्स सो, लाईक, ॲज एक्सेट्रा. सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा व्यक्ती प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये यांच्याबद्दल साम्य किंवा समान गुणधर्माबद्दल तुलना केली जाते तेव्हा त्याला सिमिली किंवा उपमा अलंकार असे म्हणतात. या अलंकारामध्ये बहुधा लाईक, सो, ॲज, ॲज अशा शब्दांचा उपयोग केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, Kashmir is like a heaven of India. Second, he is as strong as steel. He is brave like a lion. Number 2, metaphor. Comparison is made between two different objects without using any comparison word. In the sentence am, is, are, have, has, these verbs forms are यूज. मुलांनो, मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा व्यक्ती आणि प्राणी यांची गुणवैशिष्ट्ये इत्यादींचा अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते, परंतु त्यासाठी टू बीच्या क्रियापदांचा वापर केलेला असतो, तेव्हा त्याला मेटाफर किंवा रूपक अलंकार असे म्हणतात. सिमिली आणि मेटाफरमध्ये नेमका फरक काय आहे, तर सिमिलीमध्ये तुलना दर्शवण्यासाठी लाईक, ॲज, सो, ॲज अशा शब्दांचा उपयोग केलेला असतो, तर मेटाफर या फिगर्स ऑफ स्पीचमध्ये तुलना दाखवण्यासाठी टू बीच्या क्रियापदांचा इज, ॲम, आर किंवा हॅव, हॅज अशा क्रियापदांचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, टाईम इज मनी, सी इज गॉडेस,
I can choose to take the road of life. Number 3. Personification. When in a sentence, non-living things like animals, birds, plants, flowers, or ideas, etc., are given human qualities, means non-human things make seems human, it is called as a personification. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. या अलंकारात निर्जीव, अचेतन वस्तू, सजीव आहेत किंवा प्राणी, कीटक, पक्षी, वनस्पती इत्यादींना मानवी गुणधर्म, भावना, चेतना आहेत असे दर्शवलेले असते. त्या अलंकाराला चेतन गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, stars danced in the sky. His mind cried and cried. Number 4. Alliteration. When in a sentence some consonant sounds are repeated, means same letter is repeated again in the sentence, it's called as a alliteration. For example, said a little child so small. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला जर समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेला असेल तर त्याला अनुप्रास अलंकार म्हणजेच ॲलिट्रेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ही होल्ड्स हिज हेड हाय या वाक्यामध्ये यच हा जो ध्वनी आहे तो प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीस पुन्हा पुन्हा आलेला आहे. किंवा इथे दिलेल्या वाक्यामध्ये सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, एस हा ध्वनी 3 वेळेस आलेला आहे. या अलंकाराचा उपयोग भाषेचे सौंदर्य किंवा गेयता वाढवण्याकरता केलेला असतो. Number 5. Repetition. When in a sentence same words are repeated, it is the use of repetition. I want to saw many small moons of light. जर एखाद्या वाक्यामध्ये शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तिथे पुनरावृत्ती अलंकार किंवा रिपीटेशन असते. दिलेल्या वाक्यामध्ये स्मॉल हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. नंबर 6. ओनोमॅटोपोइया म्हणजे ध्वनिसूचक अलंकार. वेन इन अ सेंटेन्स word imitates the natural sounds of a thing, it is the use of onomatopoeia. जर दिलेल्या वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर तिथे ध्वनिसूचक अलंकार वापरलेला असतो. फॉर एक्झाम्पल, द कॅट्स म्यू म्यू इज क्रिएटिंग नॉईज. या प्रकारच्या अलंकारात आवाज व्यक्त करणारे शब्द वापरलेले असतात. फॉर एक्झाम्पल, द रोअर ऑफ द वेव्ज, द रसल्स ऑफ द लीव्ज एक्सेट्रा. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, hyperbole. When in a sentence give overstatement or exaggeration, it is the use of hyperbole. For example, she wept a bucket full of tears. हायपरबली म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार वापरलेला असतो. इथे उदाहरण काय दिलंय, सी वेप्ट बकेट फुल ऑफ टीयर्स, म्हणजे तिने बकेट भरून अश्रू रडताना गाळले. म्हणजेच ती खूप रडली असे सांगायचे आहे, पण अतिशयोक्ती दाखवण्यासाठी बकेट फुल ऑफ टीयर्सचा वापर इथे केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, या अलंकारात एखादी कल्पना, विचार किंवा घटना अतिशयोक्तीपूर्ण
किंवा अधिक फुगवून अवास्तव्य स्वरूपात सांगितलेली असते. नंबर 8. Apostrophe. When in a sentence a direct address is made to the dead, non-living objects, plants, animals, birds, absent person, God, etc., it is the use of apostrophe. For example, O moon, give me moonlight. म्हणजे जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला किंवा मृत व्यक्तीला किंवा वनस्पतीला किंवा अनुपस्थित व्यक्तीला किंवा देवाला उद्देशून आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्याला परोक्ष संबोधन असे म्हणतात. ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ होतो परोक्ष संबोधन. फॉर एक्झाम्पल, इथे आपण मूनला काय सांगितलंय? गिव्ह मी मूनलाईट. नंबर 9. इन्व्हर्जन. When in a sentence words are not in a correct prose order, S अधिक V अधिक O, it is the use of inversion. For example, decisions I must make. म्हणजेच दिलेले वाक्य कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना न देता यमक जुळवण्यासाठी वेगळी दिलेली असते तेव्हा तिथे इन्व्हर्जन हा अलंकार वापरलेला असतो. दिलेल्या उदाहरणात डिसिजन हा शब्द आय मस्ट मेकच्या पुढे पाहिजे होता. म्हणजे वाक्य कसं होईल? एस अधिक व्ही अधिक ओ म्हणजे आय मस्ट मेक डिसिजन्स. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इन्व्हर्जन हा अलंकार काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी नेहमीच्या वाक्यातील शब्दाच्या क्रमात बदल करून वापरलेला असतो. आणखीन एक उदाहरण घ्या. अप वेंट द बलून. या वाक्याची करेक्ट ऑर्डर कशी होईल? द बलून वेंट अप. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, अँटिथेसिस. When in a sentence opposite words or ideas are used side by side, it is the use of antithesis. For example, it may be near when it seems afar. जर वाक्यात विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेल्या असतील तर तिथे विरोधाभास म्हणजेच अँटिथियासिस हा अलंकार असतो. इट मे बी नियर वेन इट सीम्स अफार या वाक्यामध्ये नियर आणि फार हे दोन्ही अपोजिट शब्द वापरलेले आहेत. आणखीन एक उदाहरण पाहू. आय डोंट नो वेदर टू लव हिम ऑर टू हेट हिम. या वाक्यामध्ये लव आणि हेट हे दोन विरोधार्थी शब्द वापरलेले आहेत. टॉटॉलॉजी. When in a sentence unnecessary repetition of the same idea in different words, it is the use of tautology. जर दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील तर तिथे टॉटॉलॉजी हा अलंकार वापरलेला असतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या अलंकारात एकाच किंवा समान अर्थाचे दोन शब्द किंवा शब्दसमूह वापरलेले असतात. उदाहरणार्थ, आय टू वॉन्ट टू हेअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर टेल्स TALES, टेल्स म्हणजे सुद्धा गोष्ट अँड स्टोरीज म्हणजे सुद्धा गोष्ट, म्हणजे दोन्ही समान अर्थाचे शब्द या वाक्यात वापरलेले आहेत. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पन. वेन इन अ सेंटेन्स वर्ड इज यूज विथ टू मिनिंग्स, then there is a use of pun. For example, his knowledge of sound is not sound. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून दोन अर्थ निघत असतील तर तेथे पण हा अलंकार वापरलेला असतो. इथे साऊंड या शब्दाचे दोन अर्थ वापरलेले आहेत. When in a sentence there is a contrast between what is said and what is meant, or between appearance and reality, it is use of irony.
फॉर एक्झाम्पल, ही इज थिप बट ॲन ऑनेस्ट मॅन. आयरनी म्हणजे व्याजस्तुती. या अलंकारात उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनांचा वापर एका वाक्यात केलेला असतो. उदाहरण बघा, ही इज अ थिप बट ॲन ऑनेस्ट मॅन, म्हणजे तो चोर आहे पण प्रामाणिक आहे. यानंतर आपण शेवटचे दोन अलंकार पाहणार आहोत. नंबर 14, इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक. When a mere question is asked, not for an answer, but to put a point more effectively, it is called as a interrogation. For example, can 2 and 2 ever make 5? म्हणजे दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर तिथे इंट्रॉगेशन हा अलंकार वापरलेला असतो. परंतु हा प्रश्न फक्त उत्तराची अपेक्षा ठेवून विचारलेला नसतो, तर विचारलेल्या प्रश्नाला आणखीन प्रभावी बनवण्यासाठी वापरलेला असतो. लास्ट नंबर 15, एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार. वेन इन अ सेंटेन्स देअर इज एक्सप्रेशन ऑफ स्ट्रॉंग फिलिंग्स, देन देअर इज अ यूज ऑफ एक्सक्लेमेशन. व्हॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज. म्हणजे आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण अचानकपणे व्यक्त करण्यासाठी एक्सक्लेमेशन हा अलंकार वापरला जातो. म्हणजे मुलांनो, इंट्रॉगेशन म्हणजे ज्या ओळीच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि ज्या ओळीत प्रश्न विचारलेला आहे त्या ठिकाणी आपण इंट्रॉगेशन फिगर ऑफ स्पीच वापरली आहे असे समजू शकतो. आणि एक्सक्लेमेशन म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे त्यावरून सुद्धा आपल्याला समजू शकते की या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन ही फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी होमवर्क आहे. राईट ऑल गिवन फिगर्स ऑफ स्पीच and their examples in your notebook. Thank you for watching this video. If you like the video, then like, share, comment and subscribe.